करू? किशोरजी माझ्यासोबत बोलत पण नव्हते, मला ओळखत पण नव्हते. मला म्हणे की मी तुझा सर आहे, मी तुझा साहेब आहे, बॉस आहे. माझ्यासोबत पूर्ण बॉस सारखेच राहून राहिले. आता काय होते, चांगलं बोललं तर नवरा बायकोचं नात्यानं आपण जर दोघं मिळून काम केलं छानपैकी तर किती छान वाटेल. दोघं पण एका ऑफिसमध्ये. पण नाही, ॲटिट्यूड जमाना भरायचा आहे त्यांच्या अंदर. एवढं थोडी ना चालते की अरे बाबा मी तुम्हाला बोलली, तुम्ही पण मला बोलले, माझी चुकी आहे, तुमची पण चुकी आहे, टाळी एका हाताने वाजते का? तुम्ही का मला अजिबात बोललेच नाही का? आणि माझं म्हणणं आहे, मी घरच्यांना बोलली होती, यांना थोडी ना बोलली होती पर्सनली. तर घरच्यांसाठी आपला कशाला संसार खराब करायचा? या माणसाचा संसार समजत नाही का? याला ती जबाबदारी समजत नाही का की आपलं लग्न झालेलं आहे, आपल्याला एक बायको आहे, आपण कसं राहायचं? लहान थोडी ना आता, कळत नाही का यांना? काय करावं काही कळतच नाही मला. तर आता पप्पा म्हणे मी फोन लावतो. पप्पासोबत जर व्यवस्थित नाही बोलले तर मग माझ्या पप्पाचा अपमान नाही होणार का? मी तसं मम्मीपणा सांगितलं नाही काही, पण मग हे जर व्यवस्थित नाही बोलले तर त्यांना समजून जाईल ना. काय करू? जाऊ दे, आज नाही बोलले पण मला पूर्ण गॅरंटी आहे, शेवटी नवरा आहे माझा. उद्या तर बोलतीनच, उद्या परत त्यांना म्हणून बघेल मी. नाही म्हणेल तर परवा परत म्हणेल. मग कशाला सोडली माझा नवरा? माझं लग्न झालेलं आहे. असं करते, उद्या त्यांना सॉरी म्हणून टाकेल मी. सॉरी म्हणेल त्यांना उद्या, मला पूर्ण गॅरंटी आहे ते मला माफ करतील. मी स्वतःहून माफी मागायला तयार आहे ना. मी कबूल करते ना माझं चुकलं म्हणून. झाली माझी चुकी, नव्हतं समजत मला, चिडचिड झाली होती मी त्या घरामध्ये, एवढ्या मोठ्या परिवारामध्ये. मग काय झालं, सॉरी म्हणते मी, मग माफ करायला पाहिजे ना. मी कुठे, लोकांच्या हातून किती मोठ्या मोठ्या चुका होतात, तरी पण लोक का राहत नाहीत का सोबत? मी तर असं काहीच नाही केलं. एवढ्या तेवढ्यांना कुठे हे करू, माझा संसार कुठं खराब करू? छानपैकी त्यांना मस्त छान पोस्ट मिळाली, मी पण त्या ऑफिसमध्ये आहे, दोघं मिळून छान कमाई करून छान मस्त आपला संसार थाटू राजा राणीचा. माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. आज परत ती माझ्या समोर आली आणि मला पूर्ण मागा गेलेले दिवस आठवले. पण आता हे सर्व नाही आठवायचं आहे मला. मी खूप मोठ्या मुश्किलनं सर्व विसरलो. आता परत ती आठवण नाही करायची आहे मला. पूर्णपणे विसरून द्यायचं आहे मला तेजस्विनीला, पूर्णपणे. तेजस्विनीवर मी खूप मनापासून प्रेम केलं होतं, मग तिला ते समजलंच नाही. आता पूर्ण विसरायचं आहे मला. तिची आता अजिबात आठवण पण काढायची नाही मला. नवीन लाईफ जगायची आहे. काय माहीत माझ्या लाईफमध्ये असं काय लिहिलेलं आहे की नशिबाने मला कुठं आणून ठेवलं. तिच्यासोबत मला नाही राहायचं, तीच माझ्या आजसोबत काम करून राहिली. काय करू काही समजत नाही. खूप मोठ्या मनावर दगड ठेवून मी तिच्यासोबत काम करत आहे. काय करू मी? विसरायचं आहे मला तिला. नाही पाहिजे ती. तिला माझ्या आईबाबाची, माझ्या भाऊभाऊजाईची, माझ्या घराची, माझी कोणाचीच किंमत तिला समजली नाही. तर काय करू मी अशा बाईचं? जी बाई आज माझा पैसा पाहून, माझं स्टेटस पाहून माझ्यासोबत गोड गोड बोलून राहिली. आणि माझ्याजवळ ज्यावेळेस नोकरी नव्हती त्यावेळेस ती तोंड फिरून चालली गेली. अशा बायकोचं मी काय करू? जे बायको परिस्थितीनुसार रंग बदलते, सरड्यासारखे रंग बदलते, अशी बायको काहीच कामाची नाही. नाही पाहिजे मला ती, नाही पाहिजे. तिच्यासोबत नाही राहायचं आहे मला. अरे, तेजस्विनीच्या पप्पांचा फोन. अरे, मी यापासून लांब पडायला पाहतोय. माझ्यासोबत का बरं? मी बहुतेक घरी सांगितलं. उचलच नाही मी फोन. वाजू दे किती वाजते ते. काय करू गड्या? उचलू का नाही तर फोन? अजून म्हणतील नाही, पण हे बरोबर नाही. वयस्कर माणूस आहे, आपल्या वडिलांच्या वयीचा आहे. फोन न उचलणे म्हणजे हे व्यवस्थित नाही वाटत. माझ्या मताला नाही पटत ह्या गोष्टी. उचलून बोलून देतो. काय म्हणतात पाहतो. हॅलो. हां, हॅलो 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 जवळ मी 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 बोलून राहिलो. हां, बोला बोला बोला. अरे काही नाही म्हटलं जवळ बा. ते तुम्ही इकडे आले म्हणता आपल्या गावाले. इकडे झाली का तुमची बदली? आज बाई सांगे मध्ये ते एकाच ऑप्शन आहे म्हणता तुम्ही, बहीण तुम्ही नाही टेन्शन तुम्ही. मग ते येऊन जा ना इकडं घरी. तुम्ही राहून कुठं राहिली? जेव्हा खायची सोय काय कसं काय? आपलं घर आहे नाही इथं. आपलं घर असल्यावर तिकडे कुठं बाहेर राहता, बाहेर जेवता. जेवण जा घरी. तुमच्या सासूबाईंना मस्त स्वयंपाक केला, या जेवायला या. हो, भलावर जाई बरी. नाही 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 पप्पा नाही. ते कसं ते मी जेवलो, माझं जेवण झालं माझं. ते माझं जेवणाची व्यवस्था राहण्याची इकडं ऑफिसकडूनच आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही, प्रॉब्लेम नाही काही. हो ते सगळं बरोबर आहे, पण कसं ते आपल्या इकडे इकडे घरचं वालं करायचं ना, मागचं वालं करायचे बाहेरचं. घरचं या ना जेवण, म्हणजे या ना तसं म्हणजे स्वयंपाक केला म्हणून म्हणतो. हो बरोबर आहे तुमचं,
पण स्वयंपाक कशाला करायला लावला तुम्ही मम्मीला? कसं माझं झालं होतं सर्व, जेवण वगैरे झालं माझं, आणि विनाकारण स्वयंपाक वाया जाईल तो. आधी फोन करायचा ना मग. इकडे मी नाही येऊ शकत, मला खूप काम आहे, त्याच्यामुळे नाही येऊ शकत मी. आणि मला म्हणजे इकडे छान आहे जेवण, घरच्यासारखं जेवण आहे इथे पण, छान आहे, असं खराब वगैरे काही नाही आहे इथे, सगळं व्यवस्थित आहे. हां, तर म्हणून काम खूप आहे, भरपूर कामाचा लोड आहे. मी आता आजच जॉईनिंग केली, त्याच्यामुळे सर्व नवीन आहे माझ्यासाठी, तर माझं येणं नाही होत तिकडे. काय म्हणतात माझा बाई बा? थांबता मी बोलून राहिलो. जवळ बा ते तुमच्या मनात राग गेला नाही वाटते. आम्ही दोघंही माफी मागतो. ते तेजस्वीकडून आम्ही मागतो माफी. हो, माफी मागवा, माझ्याकडून सांगा, माफी करा मला. आता झाली आमच्या पोरीच्यांना चूक, एवढा राग मनात थोडी धरा लागते. नवरा बायको आहे शेवटी, एक वास लागत असते, तर मागचा मागा टाका, समोर झाला. हो मी तेच समजून राहिलो जवळ मध्ये. आता माफ करून द्या ना, आता एवढं काय. अरे नाही नाही मम्मी पप्पा, नाही, तुम्ही मला माफी मागा, एवढा मोठा नाही झालो मी. हां, तुम्ही तुम्ही हे पहा, तुम्ही माझ्या आईबाबासारखेच आहे. मला माझ्यापेक्षा वयानं किती मोठे आहे, माझ्या आईबाबाच्या जागेवरच मानतो मी तुम्हाला. तुम्ही माफी मागितलेली मला चांगलं नाही वाटणार. मी तुमच्यापेक्षा मोठं नाही झालो, मला माफी मागू नका. मला माफी मागून मला लाज वाटते मला माझ्या स्वतःचीच. प्लीज माफी वगैरे मागू नका मला, मला खूप खराब वाटून राहिलं. तुमची काही चुकी नाही आहे सगळ्यांमध्ये, आणि कोणाचीच काही चुकी नाही आहे, तिची पण नाही आहे, तुमची पण नाही आहे. कसं आहे, आता या गोष्टी फोनवर बोलल्यासारख्या नाहीच आहेत, पण जाऊ द्या. शेवटी कसं आहे, शेवटी आपलं नशीब राहते, त्याच्यानी कोणाला काही बोलू नका, तिला पण काही बोलू नका, आणि तुम्ही पण टेन्शन घेऊ नका. प्लीज, म्हणजे आता याच्यावर मला जास्त बोलायचंच नाही आहे, मी ठेवतो फोन. अरे हॅलो 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 जवळ बा, हॅलो. कोट केल्या का पाहुण्यानं? काय म्हणू आता, ही माझ्या आई वडिलासारखीच आहेत, आणि यांनी मला माफी मागितली, मला खूप बेकार वाटेल, खूप खराब वाटेल. पण यांचा काय दोष आहे? यांची पोरीनं असं केलं तर त्यांचा काय दोष आहे? हे दोघंही बिचारे किती चांगले आहेत स्वभावाने, किती मायाळू आणि प्रेमळ आहे. यांच्या स्वभावाकडे पाहून मी संबंधाला होकार दिला होता, पण मला नव्हतं माहीत की यांची मुलगी अशी निघणार. स्वतःच्या आई वडील एवढे चांगले असून सुद्धा स्वतःच्या आई वडिलाचे काहीच संस्कार नाही उतरले तेजस्विनीमध्ये. फारच वाईट वाटते मला या गोष्टीचं. अरे आमच्या आई बाबा चांगले होते, तर आमच्या तिन्ही भावांमध्ये छान असे संस्कार आले, पण हिचे आई बाबा एवढे प्रेमळ, एवढे छान स्वभावाचे असून सुद्धा तेजस्विनी काहीच आई बाबावर नाही गेली. यांचा काही दोष नाही याच्यामध्ये, आणि बिचारे दोघंही मला माफी मागून राहिले. खूप खराब वाटते मला. यांच्या म्हणण्यावर मी गेलो असतो त्यांच्या भेटीला, पण कसं आहे, मला तिच्यासोबत नातंच नाही ठेवायचं, तर यांची भेट घेऊन काय करू? शेवटी आहे तर ती यांचीच मुलगी. नाही, जास्त विचार करायला परवडतच नाही यांचा. जाऊ दे, आता नशिबाने मला यांचंच गाव मिळालं, आणि हे पण ते मला इथंच माझ्या सोबत मिळाली म्हणून. पण मी विचार नाही करणार आता तिचा, कारण की ती नकोच आहे मला, माझ्या लाईफमध्ये नकोच आहे ती. ती राहू शकत नाही चांगली, तिचा स्वभाव मुळातच खराब आहे. ती नुसतं पैशाच्या मागे पडणारी मुलगी आहे. जिथं पैसा असला त्या व्यक्तीला ती मानते, जिथं गरीब असली तर ती राहत नाही. अरे बायकोची किंमत खरी नवऱ्याच्या परिस्थितीमध्ये समजते, की जी बायको नवऱ्यावर अशी खराब परिस्थिती आली त्याला सोडून जाते, ती बायको काय कामाची. माझा पैसा पाहूनच ती माझ्यासोबत लग्न केलं. आज माझ्याकडे नोकरी गेली, ती फक्त नोकरी, माझ्या घरची प्रॉपर्टी नव्हती गेली, पण ती माझी साथ सोडून चालली गेली. नको आहे मला ती. काही समजून नाही राहिली, काही बोलले नाहीत बरोबर. नाही हो, कट कायले करतील हो? जय बा फोन कट कायले करतील? कट झाला असेल, तुम्ही बी नाही एवढं करत राहता. कट झाला असेल, फोन केला नसेल, काही बोलत राहता, तशी थोडी नाही जय बा. काय माहित झाला असेल. तुम्ही म्हटलं म्हणायचं असतं ना, स्वयंपाक तयार आहे, पूर्ण वाया जाईल आमचा, या म्हणून जेवेली. तुम्ही बरोबर बोलतच नाही, आणि माझ्या हाती फोन दिला नाही. मी बरोबर सांगितलं असतं त्याला की स्वयंपाक वाया जाईल बाबा आमचा, या जेवेली. असं म्हणायला काय झालं? या करून राहिले. बरोबर बोलतच नाहीत फोनवर, नाही तर मला टरण बोलत आहे. कामाचं कधीच बोलसान नाही. आपण म्हटलं ना बा, ते देखत म्हटलं नाही म्हणजे ना, जवाई बुवा नाही म्हणजे ना, इकडे ऑफिसच आहे म्हणे, जेवण बी राहिले घर बी आहे म्हणे, येत नाही म्हणजे ना, आता किती म्हणू. आता तसं म्हणणारच आहे कोणी बी, जवायची जात आहे ते स्वतःहून थोडी येणार आहे काही जेवेले. जाऊ द्या, तुम्हाला काही बोलताच नाही येत. एक काम करू, उद्या आपण त्याच्या ऑफिसात त्याला भेटायला जाऊ आणि त्याची समजूत काढू. पार्वती, या पोरीनं आपल्याला लय हे करून टाकलो. चांगली राहिली असती, एवढं चांगलं घर भेटलं होतं, किंमत नाही समजली तिथे. आता जवळ बोलायला राग गेलाय बहुतेक, कारण की जवळ बाबावर बोलून नाही राहिली. त्याच्या बोलण्यावरून तर मला असं वाटते आता नेत नाही ते त्याच्या गेली, आता इथंच राहते वाटते त्याची आपली. आता वागूची इच्छा नाही वाटते त्याची. काही बोलतात, हो
डाळ भाजावानी शब्द काढत असतात त्या पोरीबद्दल. काही वितर्क लावत राहता काय? तुम्ही का अंतर्ज्ञानी आहे? त्याच्या मनातलं समजते तुम्हाला? काही नाही, जय बा मागवी नाही, जय बनणार नाही. आता राग आहे मनात, माणूस आहे, येते राग. हिनं असं केलं होडमीनं आपल्या, म्हणून त्याला आला राग. मग आता एवढं सहज थोडी काही ते मानतील. समजावं लागेल त्याला, पाया पडा लागेल, हात जोडा लागेल. आपण पोरीचे मायबाप हाव. आपल्या पोरीचं घर जर बसत असेल तर त्याच्या पायावर लोटांगण घ्यायला बी तयार आहो मी. मला घेऊन जा. काय होते, आपल्या पोरीची 100% चुकी आहे, त्याची 1% बी चुकी नाही आहे. ते बरोबर त्याच्या हिशोबाने राहून राहिले होते. इले राहताना आलं एवढं चांगलं घर, एवढा चांगला परिवार, एवढे जीव लावणारे लोक, किती चांगले तिचे सासू सासरे जेठाण्या, किती मस्त राहतात. इले काय झालं, धांगडले, नंतर नाचली तिथं. आता बी ऐकून राहिली, नोकरी करतो नामुक करतो, ढमुक करतो टमुक करतो करून राहिली. बेकार आहे आपली खट्टी. नाही, ते चांगले आहेत. मी त्याची माफी मागीन, मी पकडीन त्याचे पाय तिच्या घराचे. पण डबल मागपुरचं संसार डबल साधू पूर्व सुरू करून देईन. फायदा नाही तर कधी. पार्वती तुझं सगळं बरोबर आहे पार्वती. मी का तुझा दुश्मन हो काय? मी बाप हो तिचा, जन्म दिला म्या. मला वाटत नसेल काय नागपूरचा संसार डबल सुरू झाला पाहिजे, तिचं घर बसलं पाहिजे, पूर्व सुरू झाला पाहिजे संसार. पण डोळेबाद अशी माझ्यासोबत बोलली की नाही, त्याच्यावरून मला असं वाटलं. ठीक आहे, आपण माफी तर मागूच. आपल्या पूर्ण गलती केली त्याची माफी आपण मागू. पण ते ऐकलं पाहिजे. फक्त मला भीती वाटून राहिली, दुसरं काही नाही. काही नाही, भीती काही नाही. असं काही विचार करू नका. मी इले घेऊन जाईन त्याच्या सिमीले. नाही, पहिले आपण दोघंच जाऊ, मग इले घेऊन जाऊ. इले माफी मागायला लागेल मी. मोठ्या मनाच्या आहे, जय बा करतील माफ. डबल बापा देवा, महादेवा, माझ्या पोरीचं चांगलं झालं पाहिजे बापा. झाली तिची चांगलं गलती, हाणली ते, आता नाही म्हणणार. नाही पार्वती, त्याच्या स्त्रीले अदल घडू दे. तिथे स्वतःला समज घेऊ दे. तिथे अजून समज नाही आला पूर्ण, तिथे समज नाही आला. आता जाईन अजून डबल इचकून येईन. नाही, तिथे पहिले तिथे समज घेऊ दे. तू तिची बाजू मांडू नको, तू तिची बाजू घेऊ नको. कसं आहे, तुला म्हटल्यानंतर जाईन आणि डबल इचकून येईन. पण जो तुला अद्दल घडत नाही ना, तोपर्यंत तुझी बाजू अजिबात घेऊ नको. काय करा बापा, या काटीले घर परिवार नवरा काही समजतच नाही. हिची काही गलती नाही. खरं तर ती एकटी राहिली, बहीण भाऊ कोणी नव्हते, म्हणून तिला परिवाराची सवय झाली नाही. कुटुंब कायले म्हणतात, परिवार कायले म्हणतात, तिला समजतच नाही. फक्त मायबापा लाडाची होती, तर हाताच्या फळासारखी जपली, तशीच राहिली भावली. पण तिले रट्टे घट्टे कधी पडलेच नाहीत. म्हणून तर एक लेकरू नाही पाहिजे, कमीत कमी 2 तरी पाहिजे. आजकाल लोक म्हणतात एक लेकरू असलं बस झालं, एक लेकरू असलं बस झालं. पण खरंच एक लेकरू असलं तर एका लेकराले कशाचीच सवय पडत नाही. त्याच्यात हिसा वाटा होत नाही, त्याची सगळी बराबरी होते. मग त्याला दुःख काय हे समजतच नाही. दोघं तिघं बहीण भाऊ असले की एकमेकाला मारतात, झोडतात आणि आनंदानं राहतात. म्हणून दोघं तिघं बहीण भाऊ 2 तरी पाहिजेत बापा. एकटी होती की नाही म्हणून डोक्यावर पडे बसेला हे.